आज आपण बारामती केसरी आदत किंगच्या मैदानात होतो आणि ह्या मैदानात 3 नंबरचा मानकरी चिमण्या आणि विघ्नहर्ता. नमस्ते राजाभाऊ. नमस्ते. आज कसं काय नियोजन केलं चिमण्या आणि विघ्नहर्ताचं? घरचीच गाडी आपल्याकडे पहिली बी उतरली होती. हां काल त्याची परवाची पोरांचा फोन आला, गाडी घेऊन येतोय. हां मग म्हणलं या. मग रात्री पहाटे 5 वाजता ड्रायव्हर बी बोलवून घेतला आम्ही घरनंच. होय का? हा, ड्रायव्हर बी तिकडूनच बोलावला. ड्रायव्हरची थोडी फसवाफस होती, आपल्याकडे बाहेरच्याच गाड्या उतरतात सगळ्या. हां की ड्रायव्हर लोक आपल्या हाणतो म्हणतात गाडी हाणत नाही आपली. मग ड्रायव्हर आपण घरनं बोलवाल तिकडून. बरं बरं, म्हणून तिकडचा ड्रायव्हर बी बोलावला. पण मला वाटतं विघ्नहर्ता बऱ्याच वेळा आला, पण विघ्नहर्ताला गुलाला हुलकावणी दिली ना? हा, हुलकावणी दिली. 3 वर्ष हुलकावणी दिली. हां 3 वर्षात नाच राहिला. होय ना? हा, त्याबद्दल काय सांगतं? म्हणजे तुझ्या दावणीला बैल येऊन सुद्धा 3 वर्ष तुला गुलाल नाही तिथे मिळाला. नाही, गटालाच मार खायचो. सीमेला दरवेळेस कड लागायची. हां त्यावेळेस योगायोगाने दोन्ही 4 नंबर तासावर गाडी निघली. हां आणि गटाला बी 4 नंबर तासावर पडली 11व्या गटात. हां सीमेला 1 नंबर गटा सीमित 4 नंबर तासावर पळाली. पण आज तसं विघ्नहर्ताला ह्या चिमण्याने गुलाल दिला म्हणायचं, हा, है का नाही? त्यांचा घरचाच बैल आहे. होय का? हा, घरचीच गाडी आहे त्यांची. हां आणि चिमण्या नावासारखा चिमण्याच आहे अजून छोटाच. हां छोटाच आहे. बरं, काय मालकांचं नाव काय सांगाल तिकडचं? जोरात बोला की. चिमण्याच्या मालकाचं नाव चेतन साळुंके. इंद्रचंद्र साळुंके. बरं, आणि विघ्नहर्ताच्या? विघ्नहर्ताच्या मालक छगुणाना कदम उंदरवाडे. हां ही गाडी घरचीच आहे. हां. आज याच्यामध्ये आणि बरेच दिवसापासून गुलालाची अपेक्षा होती. बरं, आणि आज ते तिकडे गुलाल? तिकडे गुलाला म्हणजे सेमीला 2 नंबर गाडी उतरायची. हां आणि चिमण्यानं आताच मागच्या म्हणजे महिन्यामध्ये तिकडे बी थोडं गुलाला हुलकावणीच होती म्हणायचं. हा, हुलकानी होती. आणि पण चिमण्यानं आताच मागच्या मैदानामध्ये गुलाल केलेला आहे. चिमण्याने केला होता. चिमण्यानं केलेलं. बरं, 5 नंबर केला होता. आणि आज त्यामध्ये चालक आहे का तिकडे बसलेलं? कोण चालक? काय नाव तुझं? किरण बारा ते रायपूर. किरण किरण बारा. बारा ते रायपूर. रायपूर आहे. तिन्ही गटाला तूच गाडी आणली ना? किती वाजता पोहोचला सकाळी इथं? सकाळी 5 वाजता. 5 वाजता पोहोचला आणि लगेच मैदानात आला आणि मग परत तिन्ही फेर. हां लगेच गाडीवर बसलो. म्हणजे बैल अगोदर आले नंतर तो आला? बैल 2 दिवस आधी आली. हां मी मागणं आलो. तू पाठीमागून आला. कशी पळाली तिन्ही फेर गाडी? नाही, गाडी तिन्ही फेरे व्यवस्थित आणि भारी पळाली. हां काय अडचण नाही गाडीला. एकदम गती बिती भरपूर लागली ती गाडीला. होय ना? सेमीलाच थोडीशी लागली होती. गाड्या टॉप लागल्या त्यांना. हां 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 त्याच्यानं म्हणलं पण जाऊ द्या, लय दिवसाचा संघर्ष आहे. आज काम आला आम्हाला. पण सेमीला तसं बघितलं तर विघ्नहर्ताने विघ्न घालावर म्हणायचं, हा, विघ्न घालतो. आहे का नाही? गाडी चांगली होईल. राजा भाऊ काय सांगाल गुलालाविषयी? काय सांगाल? लय दिवसाचा संघर्ष होता. हां लय दिवसात पहिल्यांदा बी आपण नादात उतरलो. हां पहिल्यांदा भेज बैल गुजबाई फाटीवरती आलता. हां त्यावेळेस त्यांना आपण ते म्हणले उतरायला जागा नाही. त्यांनी आपल्या घरी उतरवला होता बैल, सचिन जाधवांच्या घरी. हां आणि परत त्यांचा फोन आला इकडे येण्यासाठी. डायरेक्ट आज आपल्याच गोट्यावरती बैल होता 2 दिवस. हां तिथनं त्यांनी पावती टाकाय गेले, म्हणले आम्हाला यशच नाही. इकडे हुलकावून देतोय गोला, तुमच्याच हे होऊन द्या म्हणले. सगळे आपल्याच नावाने पावती बिवती टाकली. ते म्हणली बैल बी तुमच्याच नावावर पळवा हां आणि ती तुमच्या ह्यानेच पावती टाका. काय त्यांनी एक शब्द बोलले नाहीत आपल्यासाठी. तुमचंच मैदान आहे, तुम्हीच म्हणली पळवा. तुला सुद्धा गुलाला इतक्या दिवस हुलकान दिली, पण आज तुझ्या नावावर पावती टाकली आणि गुलाल झाला. हा, माझ्याच नाव. आपल्याला 2 वर्षापूर्वी माऊली बैल होता आपल्यापाशी. हां त्याचा क्वार्टर फायनलचा गुलाल झाल्यावर 2 वर्षांनी युगनार्थांनी परत गुलाल झाला. विघ्नहर्ताने बी तुझं विघ्न घालावं म्हणायचं. बरोबर. आपल्याकडे सगळी बाहेरचीच बैल आहेत. मित्रांनो, आता राजाभाऊच्या तुम्ही 2 दिवस राजाभाऊशी राहिला. काय राजाभाऊविषयी काय सांगाल तुम्ही? नावासारखाच राजा माणूस आहे. त्याचा काही विषय नाही. त्याला कुठला ह्या दावा काय नसतं त्याच्याकडे. हां कंपल्सरी ते नियोजन करतो. होय ना? इकडे नियोजन करतील ना? राजाभाऊ मला तुमचा मोबाईल नंबर सांगा. 73 50 30 96 96. मित्र हो, चिमण्यासाठी विघ्नहर्तासाठी किंवा राजाभाऊकडे अजून दुसरं काय नियोजन असेल तर राजाभाऊला फोन करा तुम्ही. कारण मला 1-2 तुमचा नंबर मागितला म्हणून डायरेक्ट मुलाखतीत देतो मी. हां आता मला सांगा, विघ्नहर्ता दोन्ही खांदी पळतो का एकच खांदी? दोन्ही खांदी आतून बाहेरून पब्लिकनं पळतो. आणि चिमण्या आतून पळतो. तो बी दोन्ही खांदे? होय, बरोबर. विघ्नहर्ताचं आणि ह्याचा आता दुसरं आदतसाठी कुठलं नियोजन? आता मैदान पटाक इकडे नियोजन करू ना.
इकडं पडल्यानंतर हो. म्हणजे हा इकडं ह्या भागातच. आमच्याकडे 31 तारखेला मोठा मैदान आहे. हां 3 लाख रुपयाचं मैदान ठेवलं. हां तिथं मग नियोजन झालं. तिकडे केलंय नियोजन. हो नियोजन झालं. बरं बरं त्याच्या आधी इथं एका दुसरं मैदान असलं तर खेळून जाणार तुम्ही. हा नाही थोडा वासाला गॅप देऊन आता थोडा, कारण वासा 300 किलोमीटरहून आलं ना. होय ना आराम देणार आता आराम देणार. म्हणजे तुमच्याकडे पहिला आराम असतोय लगेच. 31 तारखेचे मैदान त्या मैदानासाठी वासराला आता पुढचे 7-8 दिवस आराम देण्याची गरज आहे. हां 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 कारण वासरू सलग 2 मैदान म्हणजे लगातार मैदानामध्ये नंबरात जिथे गेलं वासरू ना, त्याची जिथे तिथं गेलं तिथं वासरू रिटर्न होत नाही. म्हणजे तुम्ही 31ला तिकडेच पळणार. या दिवसाला आम्ही आमच्याकडे पळणार. कारण आमचं होय. जवळचं मैदान आहे आणि मैदान पण मोठं आहे. बरं त्या ठिकाणी आम्ही हीच गाडी पळवणार. बरं तरी मला सांगा आता तिकडं तुम्ही कुठल्या नावावर गाडी पळती तुमची. तिकडे घरचे याच नावाने घरचेच नावाने नाही नाही नाव सांगा ना एकदा म्हणजे लोकांना माहित व्हायला विघ्नहर्ता पाहिजे. फॅन्स क्लब या नावाने गाडी पळवणार. विघ्नहर्ता फॅन्स क्लब या नावाने गाडी पळती. 3 वर्षापूर्वी इथं विघ्नहर्ता गोजूबाईच्या मैदानात आला होता बरोबर आहे. आणि ते मैदान हे गौतमबाई यांनी बरोबर होतं ते चांगलं मोठं मैदान झालं आणि त्याच्या वारंवार येत राहिला आणि आज त्याला गुलाल झाला. याच्या मागे एक गुलाल झाला, चित्रामध्ये केला आम्ही गुलाल. हां 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 आपशिंगेचा चित्र. आपशिंगेला ते घाटावरती केला होता म्हणजे बारामती भागात नव्हता झाला भागातच केला. होय का. दौंडला दौंडला केलता. बैल सगळ्या बुंगा आहे, बुंगात पळाला आहे, चित्र्यात पळाला आहे. हां तो नवीन चित्रे आहे त्यात पळाला आहे इकडच. होय ना. ह्याच्यावरची सगळी बैल ह्यात जी पळली हा. सगळी उजेडात आली ह्योच राहिला. होय का. असं झाला विषय. सगळ्याचा गुरु पण गुरुच माग राहिला. परत माग राहिला. बरं बरं निश्चित आता गुरुंनी चांगले दिवस आणल्यात. आणि राजाभाऊ तुमच्या टीमला बी आता गोल इथून पुढे गुलाल मिळेल ह्यांच्या बी टीमला निश्चित गुलाल मिळेल. 2026चा पहिलाच गुलाल का. पळते सगळी हां अख्खं गाव आमचं बारामपूरचं दर्शिमित गाडी त्याची आमची गावातलीच गाडी फौजीची हां ह्याच्या मैदानात लागली. गट काढला कॉकटेलच्या हा. गटात शिमीला गाडी कडणीच लागली. हां परत काजळच्या मैदानात मल्हार लागला, हं. सुट्टा गट काढला आणि परत कडणीच लागला. ती बी उलट्या खानावर लागला. हां सगळ्या गाड्यांचं आमच्या आज झाले बारामपूरच्या सगळ्या गाड्या कडून लागत होय होत्या. ना? आजच योगायोगाने फक्त हीच गाडी आज मधनं लागली. हं. आज तुमच्या नशीब सगळ्यांच्या गुलाल होता ना त्यामुळं तर निश्चित ह्या गुलालासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा असतील. आणि 2026 साल हे तुमच्या सगळ्या टीमसाठी आनंददायक आणि कंटिन्यू गुलालात राहू तुमची बैल तुमची टीम. आणि राजाभाऊ तुमच्या डोळ्यात पाण्याला काय आहे ते संघर्ष असतो ना एक मला माहीत आहे की तो सर्वांसाठी झटतो ना. मनाचा राजा आहे तो आणि त्या राजासारखंच राज्य करणारा तो सगळ्यांच्या मनावरती. हीच एक शुभेच्छा तुम्ही मी थांबतो. धन्यवाद.